समालोचन कक्षामध्ये एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यश 11 पालिवली विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत। आणि त्यानंतर बोरशेती विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली, त्यानंतर गावदेवी कोलशेत आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव, आणि त्यानंतर जितू पॅकर्स नवघर विरुद्ध चिरनेर या दोन संघामध्ये देखील सामना तुम्ही पाहणार आहात आजच्या रजनीमध्ये। म्हणजेच काय, आजच्या रजनीमध्ये क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना एका बाजूला वंडरबॉय खारबाव प्रणय पाटील आणि त्याच्या सोबतीला अक्षय पाटील हा फलंदाज तुम्ही पाहताय। आणि षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज गणेश दावडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। 4 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही क्रीडा स्पर्धा, आपल्या कुटुंबाची स्पर्धा, आपल्या विभागाची स्पर्धा। अगदी जर पहिला तर विकीशट मात्रे यांची स्पर्धा, स्वराज्य ग्रुपची स्पर्धा, खार्डी गावाची स्पर्धा, भिवंडीकरांची स्पर्धा तुम्ही पाहताय। अर्थातच खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा। षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रँक वरती ओव्हर द विकेट। हो, यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, सिंगल मिळते या चेंडूवरती। पहिला चेंडू टाकत असताना लेग बायच्या स्वरूपात या मॅच मध्ये धाव मिळते। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गणेशला, एक वेगवान गोलंदाज। पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता। आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे प्रणयने केला, अपयशी ठरले, परंतु लेग बायच्या स्वरूपात या मॅच मध्ये धाव मिळाली टीम साई स्पोर्ट खारबावला। एक मोठं नाव आहे या परिसरातील साई स्पोर्ट खारबाव। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गणेश दावडे बॉलिंग ट्रॅक वरती। हो, यावेळेस मोठा फटका खेळलात, मिडॉमच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। या मॅचची पहिली विकेट अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता। अगदी जर पाहिलं तर गणेशचा हा चेंडू होता आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला। आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिडॉनला फिल्डर होता आणि चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम साई स्पोर्ट खारबावला। अक्षय पाटील या मॅचमध्ये बाद झालेत। मोठा फटका खेळण्याचा जरूर त्याने प्रयत्न केला, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज जाणले जातात आणि अगदी तसाच काही प्रयत्न अक्षयने केला, परंतु अपयशी ठरला या मॅच मध्ये। नवीन फलंदाज मोनिश मैदानावरती दाखल होतोय। गणेश चांगली गोलंदाजी करतायत, पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा। हो, यावेळेस पहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला, शॉर्ट पॉइंटला फिल्डर होते आणि इथे सिंगल मिळते मोनिशला। संयम दाखवतायत, पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। 2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। गणेश गावडे बॉलिंग ट्रॅक वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हो, स्विचिटचा फटका करण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। गणेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतायत। आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण विविधता त्यांची पाहायला मिळते। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि याही चेंडूवरती प्रणय पाटीलला त्याने शांत ठेवले। यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट येते। वाह, काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गणेश गावडे। वाह, या नावाची चर्चा जरूर केली जाईल, कारण मोठ्या संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते। यावेळेस पाहिला तर या षटकामध्ये सातत्याने डॉट चेंडू पाहायला मिळतात, चांगली गोलंदाजी करतायत। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार। हो, याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी केली या, जबरदस्त गोलंदाजी। मागील तिन्ही चेंडूवरती प्रणय पाटील वंडरबॉय ऑफ खारबाव शांतच राहिला, कारण त्याच्या विरोधात चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे देखील चेंडू आलाय डॉट। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट खारबाव या संघाने धावफलकावरती धावा केल्यात, त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा। या ठिकाणी पाये ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य
सन्माननीय सतीशजी मोर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच जर पाहिलं तर पाई गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि पेशाने शिक्षक आहेत आणि परंतु क्रिकेटवरचे निमसित चाहते आहेत उत्तमजी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि या खाडी गावाचे जावई देखील आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच अभिजित देवळीकर यांचं देखील हार्दिक स्वागत. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर जो पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जाईल ते उत्तमजी देवळीकर यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आपण पाहतोय ती उत्तमजी देवळीकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी गणेशने केली, इम्प्रेस केलं, कारण चांगल्या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. प्रणय पाटील सारखा मोठा फलंदाज शांत राहिला, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. पिन पॉइंट यॉर्कर त्याने हाताळले पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती संदीप आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर मोनिश हा फलंदाज तुम्ही पाहता. यावेळेस पाहिला तर गोलंदाज तयार. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. अजून एक विकेट या मॅच मध्ये. साई स्पोर्ट खारबावनं, परंतु साई स्पोर्ट खारबावच्या खेळाडूंना सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर अभिजित देवळीकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज पराग वतारी मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. खरं तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले, इथून भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅच मध्ये एक्झिक्यूट करावा लागेल फलंदाजांना. ओव्हर द विकेट संदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, खोलवटापर्यंत चेंडू आहे. मिड विकेटला चेंडू वळवला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय असे आदरणीय किसनजी तांगडी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये संदीप करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील चेंडू सोडून दिलाय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय. यस, इथे देखील वाईड चेंडू पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती तुम्ही पाहताय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत कारण मागील 2 चेंडूवरती सलगचे 2 वाईड चेंडू तुम्ही पाहताय आणि खरं तर इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे साई स्पोर्ट खारबावला. आणि पराग वतारी हा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय आणि परागच्या बॅटमधून षटकार आला ना तर उत्तमजी देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. संदीप ओव्हर द विकेट. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. सलगचा 3रा चेंडू वाईड बॉल या मॅच मध्ये. सलग 3 चेंडू वाईट टाकले संदीपने या षटकामध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये गणेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षयला बाद केलं आणि त्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. परंतु या षटकाची सुरुवात करत असताना विकेट मिळवली, परंतु तदनंतर वाईट चेंडू देखील टाकतोय गोलंदाज संदीप या मॅच मध्ये. दरम्यान अशोकजी वाघे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न, पराग वतारी देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद या मॅच मध्ये. आणखीन एक विकेट.
आणि नवीन फलंदाज सूरज पाटील बाहुबली मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 7 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. साई स्पोर्ट खारबाव बॅटिंग करतोय. परंतु पालिवली संघाचं देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. त्यांच्या कॅप्टननं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत त्यांनी जो घेतलेला निर्णय सार्थपणे ठरवत असताना गोलंदाज या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी सूरज पाटील खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये येतोय. जबरदस्त गोलंदाजी. संदीप देखील इम्प्रेस करतायत कारण मोठा फटका खेळू देत नाही या मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना बोरशेती विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. ओव्हर द विकेट संदीप बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस जर पाहिला तर वाचण्याचा प्रयत्न करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा हा चेंडू देखील आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करतायत परंतु आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर गोलंदाजांना करावा लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो खोला टाकला. डिग आउट केला या चेंडूला. काऊ कॉर्नर फेस मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त सिंगलच मिळते. सूरज पाटीलच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी करतायत. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी जर पाहिला तर खुद्दूना फटका खेळले होते आणि तिथे जर पाहिली तर सिंगलच मिळाली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पालिवली संघ टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजांना सापडला या मॅच मध्ये आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस वाईड यॉर्कर. वाह काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट खारबाव या संघाने 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा बनवल्यात. असं वाटत नाही आहे की साई स्पोर्ट खारबाव संघ मैदानावरती खेळतोय कारण या संघाची फलंदाजी जर पाहिली ना तर मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज ओळखले जातात. परंतु यश 11 पालिवली संघाचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त प्लॅनिंग त्यांची पाहायला मिळते कारण प्रणयच्या विरोधात गोलंदाजी करत असताना वेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. सूरजच्या विरोधात गोलंदाजी करत असताना देखील वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी केली जाते. म्हणजेच काय साई स्पोर्ट खारबावच्या फलंदाजाचा इथे अभ्यास केला आणि तदनंतर गोलंदाजी करतायत गोलंदाज या मॅचमध्ये. परंतु इथून पलटवार करावा लागेल कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजानं अधिराज्य गाजवलाय परंतु यानंतर फलंदाजांना देखील या मॅचमध्ये अधिराज्य गाजवावं लागेल आणि ते कार्य सूरज पाटील अर्थातच बाहुबलीला करावं लागेल कारण त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. अनेक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. मागील काही वर्षामध्ये आपल्या नावाचा ठसा त्यांनी उमटवलाय. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायाचं कायमस्वरूपी आशीर्वाद जणू काही सूरज पाटीलला लाभलाय मागील काही वर्षामध्ये आणि त्याच अनुषंगाने बाहुबली या नावाने तो ओळखला जातो. आणि यावेळेस बाहुबलीच्या बॅटमधून समोरच्या दिशेने फटका आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. सूरजच्या बॅटमधून येतोय तडाखा. हे आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळले होते. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना ठोकलाय या मॅच मध्ये हा षटकार आणि खरं तर या फटक्याची गरज होती. धावसंख्येला नवसंजीवनी देणारा फटका सूरजच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा
यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळल्यात, अजून एक मोठा फटका, बॉल सीमारेषा ओलांडत असताना आणखीन एक चौकार येतोय या मॅच मध्ये. कंट्रोल फुलचा फटका गॅपमध्ये खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी गेलाय. चांगली बॅटिंग करतायत या षटकामध्ये. उदय जाधवच्या विरोधात आक्रमण केलं सूरज पाटीलने या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. उदय जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, आणखीन एक, वा वा वा, काय फटका पाहायला मिळतोय बॉल सीमारेषा ओलांडत असताना. आणखीन एक दर्जेदार फटका सूरज पाटीलच्या बॅटमधून या मॅच मध्ये. तुम्ही या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार सूरज पाटीलने ठोकले ना, साई स्पोर्ट खारबाव संघाच्या कोणत्याही फलंदाजाने ठोकले ना, तर उत्तमजी देवलीकर आणि अभिजित देवलीकर यांच्याकडून प्रत्येकाला 1,000 रुपयाचे पारितोषिक असेल. काय जबरदस्त बॅटिंग करतायत सूरज पाटील. त्यांच्या बॅटमधून धावा येतात या मॅच मध्ये. खरं तर या फटक्यांची गरज होती आणि ते फटके येत आहेत. उदय जाधव पुन्हा एकदा सलगचा दुसरा, सूरज पाटील ऑन फायर. आणखीन एक दर्जेदार फटका येतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतात. या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. उदय जाधवच्या विरोधात आक्रमण. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत कारण सूरज पाटील चांगल्या रीतीनं बॅटिंग करतात या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, स्वतःवरती निराशा. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे ते ढाळू शकले असते, परंतु टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही आहे. इथे फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. साई स्पोर्ट खारबाव संघ या मॅचमध्ये बॅटिंग करतोय, परंतु सुरुवातीला हा संघ अडचणीमध्ये सापडला होता. सूरज पाटील मैदानीवरती आला आणि त्याच्या बॅटमधून धावा अक्षरशः बरसतात. चांगली बॅटिंग तो करतो या षटकामध्ये, परंतु प्रणयला देखील आक्रमक व्हावं लागेल. उदय जाधव बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, प्रणयसाठी, प्रणयचा हा फटका फसला, फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे कॅच कंप्लीट. आणखीन एक धक्का बसतोय. प्रणय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत 32 धावा साई स्पोर्ट खारबाव या संघाने बनवल्या. चांगली बॅटिंग या षटकामध्ये केली. उदय जाधवच्या विरोधात 23 धावा पाहायला मिळाल्या, परंतु प्रणय पाटील या षटकामध्ये बाद झाले आणि प्रणयनं भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केला. तब्बल 6 चेंडू तो डॉट खेळला आणि त्याच्या बॅटमधून एकही धाव आलेली नाही.
काय जबरदस्त गोलंदाजी प्रणय पाटीलच्या विरोधात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना बोरशेटी विरुद्ध नरे स्पोर्ट्स कासार वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपण्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती रोहित सांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट सूरजसाठी. सूरजच्या बॅट मधून आज आणखीन एक घनाघाती स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. त्यांनी कसे थँक्यू. तर जबरदस्त बॅटिंग करतात. मागील षटकामध्ये 23 धावा, परंतु याही षटकाची सुरुवात करत असताना रोहितच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. सूरज पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. खरं तर संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि सूरज पाटील मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. इम्प्रेस करतोय. आपल्या नावाची छाप का सोडली जाते. अगदी पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय का मला बाहुबली ऑफ खारबाव म्हटलं जातं. पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय या मॅच मध्ये. रोहित यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या पाहायला मिळते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो खोलवाटा पाण्याच्या चेंडू समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर आहे. वा काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय सूरज पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. समोरच्या दिशेने खेळले होते. खोलवर टप्प्याला चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले आणि लॉंग ऑफला संदीपच्या माध्यमातून काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. अगदी चेंडूला डिग आउट केला होता. सुरेख फटका, परंतु फिल्डिंग चांगली. अप्रतिम झेल कंप्लीट केले या मॅच मध्ये संदीपने. आणि आणखीन एक धक्का पाहायला मिळाला. सूरज वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आलेली नाही या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 30 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज वेदांत मैदानावरती दाखल होतोय. आणखीन या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूवरती देखील चांगल्या धावा कराव्या लागतील, कारण या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना कालच्या दिवसामध्ये 56 धावा देखील झाल्या होत्या. त्यामुळे 50 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोहित तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याने मागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. फलंदाज सूरजला बाद केलं. नवीन फलंदाज वेदांत मैदानावरती दाखल झाला आणि इथून त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. रोहित राईट आर्म राऊंड विकेट. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. बी फास्ट. यानंतर आपण पुन्हा एकदा जर पाहिलं तर भरपूर सारे सामने खेळवणार आहोत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो यावेळेस मोठा फटका वेदांतच्या बॅट मधून येतोय. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना त्याने देखील ठोकला या मॅच मध्ये दर्जेदार षटकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला वेदांच्या बॅटमधून या मॅच मध्ये. पुन्हा एकदा रोहित राऊंड विकेट. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक करणारा चेंडू राहिला. रोहितच्या माध्यमातून राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. अँगल बनवतायत, परंतु या चेंडूवरती वेदांतला शांत देखील ठेवतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु मागील चेंडूवरती काय जबरदस्त फटका आला होता वेदांच्या बॅटमधून. रोहित पुन्हा एकदा. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल का नाही. इथे जर पाहिलं तर कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये जर पाहिलं तर फिल्डिंग करत असताना मिस्टेक करतायत आणि ते जर पाहिलं तर फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 46 या गड्यावरती 46 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय साई स्पोर्ट खारबाव संघ या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 46 धावा धावफलकावरती सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं ना फक्त 9 धावा होत्या. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहितने केला कारण षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट चेंडू टाकलाय. पहिल्या 17चा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 46 धावा जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट यश 11 पालिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना बोरशेती विरुद्ध नरेश कासार वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. बोरशेती आणि नरेश कासार वडवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. या ठिकाणी बोरशेती संघाचा कॅप्टन आलेला आहे. नरेश कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अशोकजी वाघे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय हितेशजी तांगडी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी वाघे यांचा स्वागत आणि सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. या ठिकाणी अशोकजी वाघे यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान तुम्ही पाहताय हितेशजी तांगडी यांच्या शुभ हस्ते आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर पाई ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीशजी मोर यांना विनंती करतोय आपला देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी मोहनजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सतीशजी मोर यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. ग्रामपंचायत पायेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सतीशजी मोर यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर जर पाहिलं तर पाई गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व युवा व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय उत्तमजी देवळीकर यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. उत्तमजी देवळीकर यांचा देखील स्वागत आणि सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. मी अजयजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे उत्तमजी देवळीकर यांचा स्वागत आणि सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. यानंतर अभिजितजी देवळीकर आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केला जाणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे कारण या स्पर्धेसाठी अभिजितनं देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि एक युवा उद्योजक आहेत त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी कल्पेशजी वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित देवळीकर यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. नरेश कासार वडवली आणि बोरशेती या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि मी विनंती करतोय आदर्श शिक्षक उत्तमजी देवळेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. या ठिकाणी टॉस केला जातोय. बोरशेती आणि नरेश कासार वडवली या दोन संघामध्ये या ठिकाणी टॉस
केला जातोय उत्तमजी देवळीकर यांच्या शुभ असते आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे बोरशेती या टीमनं. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचा आहे. सामन्याला सुरुवात होते परंतु आपण टॉस जिंकलेला आहे. रसदी स्पर्धेमध्ये खेळता भिवंडीमध्ये दाखल झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय? फिल्डिंग फर्स्ट. प्रथम शतरक्षण करणार आहात. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या विरोधात तुम्ही या हंगामामध्ये कधी खेळलात का? नाही, अजून असे मॅच वगैरे काय झाले नाही. कसं वाटतं आयोजन, विकेशट मात्रे यांचं आयोजन आणि एकंदरीत ही क्रीडा स्पर्धा? नक्कीच खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंडचे आउटफील्ड वगैरे खरोखर चांगले आहे, खेळायला मजा आहे. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाचे कॅप्टन देखील आहेत. अगदी शॉर्टमध्ये आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ठाणे विभागातून दाखल झालेला आहेत, भरपूर मोठा प्रवास करून आलेले आहेत. खरं तर इथे बॅटिंग करायची आहे. मैदानावरती आल्यानंतर एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला? ग्राउंडवर खूप चांगलं आहे. बॅटिंग करायची तर जास्त रन करायचा प्रयत्न करू. नाईट स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 50पेक्षा धावा जरी बनवल्या तरी सेफ नाही आहेत, कारण फलंदाजांना नंदनवर खेळपट्टी ठरते. कारण कालच्या दिवसामध्ये 50पेक्षा धावा देखील इथे डिपेंड झाल्या नव्हत्या. तरी तुम्ही किती धावा बनवणार या मॅचमध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण जाणार पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्राचं नामवंत समालोचक आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. आणि खरं तर आजच्या दिवसामध्ये क्रीडा रसिक त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहेत. गेले 4 दिवस आम्ही देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय, परंतु दशरथजी पाटील सरांना ऐकण्यासाठी क्रीडा रसिक आतुर आहेत आणि दुसऱ्या सत्रासाठी तेच या स्पर्धेसाठी जॉईंट होतील. धन्यवाद निशाम पाटील. अतिशय दमदार समालोचन ज्यांचं ऐकलं. अतिशय उत्तम समालोचक आणि परिपूर्ण अभ्यास आणि मैदानाची परिपूर्ण माहिती आणि फटक्या वगैरे स्ट्रोक्स. धावा दिला टोटल नाही ना टार्गेट 47 आणि हा मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या निवडलेल्या 11वर. दमदार सलामी गोलंदाज रिषभ. Palivli won the toss, decided to field first. राईट आर्म हो द विकेट. याच्यानंतर सामना होईल तो बोरशेती आणि कासार वडवली. एकीकडे आयुब शेख. राईट आर्म हो द विकेट तयार. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाज डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या बिनबाद 11वर. 11 फनन. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. रुपेश आणि दीपेश आणि गणेश आणि नॉशेकला गणेश आणि दीपेश. आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. चेंडू जाईल दीपेश गलीच्या दिशेनं. आणखीन एक चौकार मिळतंय. संघाची धावसंख्या झाली 15. पहिल्या षटकात डबल कुठल्या 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. चांगली 6 सलामी आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे 32 धावांची गरज. 47 टार्गेट आहे. अतिशय चांगली मॅच. याच्यानंतरची खरी लढत. 2 जबरदस्त बलाढ्य संघ, नामवंत संघ, बलिष्ठ बलवत्तर ताकदवर. एक बिग फाईट. 2 टोक्यामध्ये घमासान. एकीकडे बोरशेती, दुसरीकडे कासार वडवली. शहापूर विरुद्ध घोडबांदर एरिया. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक. अक्षय पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्फत दुसऱ्या षटकाचा माग काढताना, रेटा लावताना, छडा लावताना बॉलिंग मार्फत तयार. उर्वरित चेंडू आणि 18 आणि धावा पाहिजे 32 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. नुकताच ज्यांचा आवाज ऐकला पायगावचे एक दमदार निशाम पाटील. सलग
4 दिवस त्यांचा तुम्ही आवाज ऐकता. उद्या हा या शेवटचा अंतिम दिवस, मेगा फिनाले. लॉंग ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव पॉइंट. बॉलिंग मार्क होता या. राईट आर्म हो द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. व्हॉट अ मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त मारा, भन्नाट स्पेल. पेस आहे, 52 आहे संघाची धावसंख्या. उर्वरित 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. टार्गेट्स अतिशय रंगतदार सामना असेल नक्कीच. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त कटर उजव्याच्या बाहेर. पुन्हा एकदा जबरदस्त मारा, भेदक मारा, झाल मारा, डॉट डिलिव्हरी. 16 चेंडू 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला पाहिजे 2 धावा. काय जबरदस्त बॉलिंगबाजी, अप्रतिम बॉलिंग अटॅक. सुसाट फेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर. आपल्या अखत्यारीतलं, भात्यातलं, कोट्यातलं वैयक्तिक पहिले षटक. 16 मध्ये 32 धावा. एकीकडं पालिवली आणि साईश खारबा पुन्हा एकदा आक्रमण केलं. वाट बघितली आणि चेंडू निघून गेलाय. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, आसमानी स्ट्रोक. 2 चेंडू गेले डॉट. त्याच्यानंतर 11. म्हणजे काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. संख्या 21. पुन्हा एकदा खोदून काढला. चांगला फटका बघूया. फक्त मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 22 व 22 पाहिजे अजून जिंकण्यासाठी. तब्बल 25 धावांची गरज. 14 मध्ये 25. टार्गेट फक्त 5ला. फक्त अंतर जे 11चं आहे. जर 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल या ठिकाणी. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू तितक्या सफाईने मिळेल 1 धाव. 1 दादा कुछ भी नाही. आणि मिळते 4 धावा. यस धाव संख्या 26. एस 11 पालिवली आणि साईश कारभाव असा हा विद्यमान सामना. रजनींदीमधली दुसरी लढत. 13 मध्ये 21. बघा पुन्हा एकदा कमबॅक. म्हणून क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. कुठलीही प्रिडिक्शन, भविष्यवाणी. पहिले 2 चेंडू डॉट गेल्यानंतर पुन्हा एकदा समय सूचकता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्टोप करण्याचा प्रयत्न आणि ह्या झाल्या ड्रॉप. शॉर्ट फाईन लेगला. खरं म्हणजे वास्तविक कॅचेस विनिंग द मॅचेस. एक जीवदान मिळेल. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 27-27 राहिले फक्त इनिमेन. 20 धावांची गरज. 47 टार्गेट. 12 चेंडू राहिलेत. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 20 रन्स. म्हणजे प्रतिषटकामागं 10 धावांचं इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट. एक रंगतदार सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. माझ्या समवेत पायेगावचा एक बुलंद आवाज, रायझिंग स्टार. केंद्रीय मंत्रीमध्ये ज्यांची आमची ओळख झाली ती ही दुसरी भेट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. स्वर्गीय वैकुंठवासी अनिल अंकलेश आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. याचं हे दमदार आयोजन. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची मांदी आली. ग्रामीणचा हा जबरदस्त थरार. ग्रामीण क्रिकेट. चला बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात 3रं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क तयार. नितेश पाटील.
गणेश दावडे. यश इलेव्हन पालवली. आमचे आदिवासी बांधव जबरदस्त क्रिकेट डेव्हलप झालं आहे. नितेश पाटील. चला पहिला चेंडू स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म महोदय विकेट. शॉट पे चेंडू अक्कोट डब्यात हुक करायचा आहे आणि मिळते 4 धावा. दमदार टायमिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्तमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग. धन्यवाद. त्वरित 11 मध्ये ठोकायच्या 16 धावांची गरज. बघा पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. कभी तेरी तो कभी मेरी. अतिशय दोलायमान सामना. 11 मध्ये 16 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 16 रन्स. पुन्हा जाईल चेंडू बॅकवर्ड पॉईंटला. मिळेल फक्त 1 धाव. आणि पुन्हा एकदा जम्बलिंग फंबलिंग. जिथं 1 तिथं पुन्हा एकदा 3 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. यस मॅग्निफिशंट. जबरदस्त ताळमेल आणि हा लेजी फिल्डिंग. उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे. 13 धावांची गरज म्हणजे 1.30 इज द आस्किंग रेंज. ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. 10 मध्ये 13 पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. असं वाटलं होती टार्गेट नॉट चेसेबल, परंतु ही क्रिकेट आहे. येस 35 धावा देखील डिपेंड झाला. असं इथे किती असं आहे. क्रिकेट आहे. काल बघा मानकोली संघानं आणि ह्या पुण्याचा फॉलो थ्रोमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. उर्वरित राहिले बॉल 9. 13 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो. 13 रन्स रिक्वायर्ड. काय जबरदस्त सामना आहे. व्होल्टेज मुकाबला. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. पुढचा चेंडू आगामी चेंडू. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन आहे. चांगला कव्हर राहील, परंतु जर गॅप साधली असती नक्कीच 1 धाव मिळते. उर्वरित चेंडू 8 आणि 12. 8-12. 8 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 12 रन्स. साईश खरबाव. 12-8. 8-12. आणि हा यस दमदार टायमिंग. नेत्रदीपक फटका. ग्लोरियस स्ट्रोक पुन्हा एकदा या ठिकाणी आणि मिळते 4 धावा. अफलातून फटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशंट ड्राईव्ह. शॉट सिलेक्शन विल बी एक्सलंट. गुड स्ट्रोक्स. अष्टा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 7 पे 8. चला टाईट. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा झेल आहे, परंतु जाईल नोमॅन्स लँड मध्ये. हे देखो आणखीन एक चौका. दमदार टायमिंग आणि त्याचा इतिहास आहे. डिपेंड आहे. काही होऊ शकतं. जर चांगली टाईट गोलिंग केली. टाईट म्हणजे टाईट. सामान टाईट करून टाका, तेव्हा ते गोलंदाजी चांगली होते. असं नाही होणार. रोम रोम असं उठलं पाहिजे.
चला नवीन गोलंदाज, शेवटचं स्पेल, शेवटचं षटक प्रगती पदावर. सूरज पाटिल 6 गेंदे जीतने के 4 रनों की जरूरत. स्ट्राइक द पेस. मैच कोही भी जीते अंदर नाही आएगा. कशाला अंदर मरायला नाही का, सत्य रेलिंगवर उडी मारताना सामान आतमध्ये जाईल. कशाला कोण मरतंय तिथं. आणि हा पहिला चेंडू. यस पुन्हा एकदा अपराधीन डिलिव्हरी. बघा 5 मध्ये 4 अशी गोलंदाजी केली टाईट तर त्यांच्या हवा टाईट होईल प्रतिस्पर्ध्यांची. शेवटी क्रिकेट आहे म्हणून म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. 5 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा तयार. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. बघूया चेंडू. यस मॅग्नाफिशियंट. आणि राहिले 4 मध्ये 4 धावांची गरज. फलंदाज बाद होईल. आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू बऱ्याच वेळेनंतर पहिल्या फेकेचा बदन, पहिला गडी गारद. पहिल्या विकेटची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. अरे उतर बाबा लवकर. काय करतोय कॅलेंडर पंचांग बघत नाही म्हणजे काय असतं काय येतं. एक आला ज्योतिष झालं, एक पंचांगच घेऊन आला होता. नाही म्हणतो हा मुहूर्त चांगला नाही. त्याला मग मॅच संपल्यानंतर मुहूर्त आहे का रात्र घालवायचे इथंच. 4 तर बॉल खेळायचे आहेत. 2 तो खेळेल, 2 तुम्ही मजा मारा 2 वर. म्हणजे टोटल झाले 4 धावा पाहिजे. 4 धावा. 4 जरा 12च्या आरती होत्या जरा. आता 8:30 वाजले. 8:25. सूरज पाटील तयार. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 4 रन्स. राईट आर्म होते विकेट तयार. मिड ऑफ एक लॉंग ऑन. अतिशय अटॅकिंग फिल्डिंग. हो पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. आणि हा झेल झालाय ड्रॉप. मध्ये याच्या उपट्या नको घाल तर काय करणार सांगा मला. तीन मध्ये 3. चेसिंग कंपल्सरी. मग काय चेसिंग कंपल्सरी बाबा. चेसिंग ड्रेसिंग. ड्रेस कोड पाहिजे. आतमधलं काही घाला आतमध्ये, त्याचा आमध्ये ना. मग वरती तुमचा ड्रेस माहिती आहे नाही घातलं तरी तसेच या. 3 ला 3. 3 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 3 रन्स. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा पुन्हा पुश केलाय, टॅप केलाय. हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आणि स्कोर इज लेवल. राहिले फक्त एनिमेन शेवटची धाव पाहिजे. 1 धाव पाहिजे. स्कोर लेवल झालाय, बरोबरी झालाय. 2 चेंडूमध्ये काय योगायोग. बॉल 2, 1 धाव. 2 बॉल 1 रन्स इज द इक्वेशन. बॉलिंग मार्फत तयार. S11 पालिवली की साईश खरबाव याचं उत्तर मिळेल. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. काय जबरदस्त सामना झाला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. उत्कंठावर्धक सामना. बॉलिंग मार्फत तयार. आणि हा पुन्हा एकदा चेंडू. जबरदस्त ट्विस्ट. रंजक सामना. हा जर चेंडू डॉट गेला तर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करेल. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी जेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. 1 जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. शेवटचा बॉल. बघा मॅच कशी आहे. कधी कधी 20 धावा निघतील पण तो 2 धावा निघणं देखील बघा. आता मात्र फुल्ल टेन्शनमध्ये. अंबरेला टाईप थांबला. पहिला चेंडू तयार राहिला. शेवटचा चेंडू. चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा केला, सुसाट मारा. तर जो जर झेल ड्रॉप झाला नसता तर म्हणजे अजूनही ही तर दुसरी 1 धाव गेली. त्या 2 धावा दिल्या. ह्या चुका तुम्हाला मार्क पडतील. काय जबरदस्त शेवटचा बॉल. लाख मोलाचा चेंडू. शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. आणि ही मॅच फिनिश केली आणि हा सामना जिंकलाय. शेवटच्या चेंडूवर निसटता विजय प्राप्त केला आणि प्रतिस्पर्धी संघ झालाय बघूया पराभूत झालाय. पण टक्कर मात्र झाली. सामना मात्र जबरदस्त झाला. दोन्ही संघांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. तर याच्यानंतर सामना चालू होईल.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने सामना आपल्या बाजूने झोकविला गणेश दावडे या बाबा प्लीज. पहिल्या ओव्हरला 1 विकेट 2 रन अतिशय जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली आणि धावा ज्याने कुठल्या तब्बल 36 धावांची अफलातून इनिंग मॅरेथॉन इनिंग मॅग्निफिशंट बॅटिंग केली. म्हणजे फलंदाजी गोलंदाजीमध्ये जबरदस्त ज्याने नैपुण्य कसब दाखवलं तोच ठरला या सामन्याचा मॅच फिनिशर गेम चेंजर. या तुम्हाला विनंती असेल यश इलेव्हन पालिवली आणि बलाढ्य संघ पराभूत झाले म्हणजे कमाल आहे. ज्याने चुका भरपूर केल्या झेल सोडला सुस्त क्षेत्ररक्षण. तर पुढचा आवाज असेल निशांत पाटील प्लीज का म्हणतो मायक्रोफोन.